नमस्कार समस्त मराठी श्रोत्यांना. माझे नाव कंची भीमाराव रवी. माझ्या मागील व्हिडिओ सांगत आजच्या दक्षिणी मराठीची परिस्थिती शेअर करलो होतो. त्यात इंग्लिश शब्द टोटल त्याला बरोबर दक्षिणी मराठी शब्द मिळला नाही म्हणून सांगितलं होतो. ते ऐकून आमचे एकले मित्र मोत्तम मनाचे हे तमिळ शब्द कसं अवॉइड करूया, कसं टाळूया म्हणून उत्तर दिले होते. त्यांच्या अभिप्रायाप्रमाणे समग्र शब्द योग्य वाटतं असं सांगितले. त्यांच्या ते सूचनावर मीही योजना केलो. समग्र शब्दाला कंप्लीट, एंटायरिटी, होल असा अनेक अर्थ आहेत. उदाहरणाला समग्र रामायण, समग्र महाभारत. पण मॅथमॅटिकल अर्थांत समग्र हे शब्द बरोबर वाटत नाही. एक आणखी एक समग्र दोन असं केव्हा म्हणूया. आता एक भयानक परंतु काल्पनिक वाक्य ऐका. आमच्या बीदीत एक गुंडा, एक रौडी आहे. तो काल रात्री एकाला कत्तीवाटी कुत्तून टाकून कॉलेज करून टाकला. आता किती जण हे वाक्य समजले. हे वाक्याच्या बदला मी चाकूने भोसकून हत्या करून टाकला म्हटलो तर महाराष्ट्राचे मराठी बोलणारे सगळे आम्ही समजलो म्हणतील. पण चाकूने भोसकले म्हटलं तर दक्षिणी मराठी खरानं अर्थ व्हायला शक्य नाही. असा पुष्कळ प्रयोग आहेत. आणखी एक उदाहरण सांगतो. दक्षिण भारतीय चित्रपट जगात एक प्रचंड सुप्रसिद्ध गायक आहेत SP बालसुब्रमण्यम. आता ते कसं प्रसिद्ध झालंय तेलुगू फिल्म फील्डात समस्त हिरो, कॉमेडियन्स, विलन्स आगी जना करतात त्यांच्या शब्दांत त्यांचा घसा बदलून गाणं म्हणत होते म्हणून प्रसिद्ध झालंय. हेच वाक्य तंजावर महाराष्ट्र या मनुष्य कसं सांगतील. SP बालसुब्रमण्यम गाणं सांगताना ॲक्टर्स जोगत घसा मातिंगतात म्हणून तंजावर मराठीत म्हणतील. आता हे काय मातिंगतात म्हणाचं. हे एक तमिळ शब्द. मी SP बालसुब्रमण्यम गाणं गाताना अभिनेत्याप्रमाणे गळा बदलून गातात म्हटलो तर महाराष्ट्रात मराठी बोलणारे समजू शकतील. पण असं उच्च स्तराचा भाषा प्रयोग दक्षिण मराठी बोलणाराला एक बाउन्सर होईल, डोक्यावरून जाईल. आणखी एक उदाहरण. एकदा आमच्या काकाला आमच्या काकीमा गावाला जायला एका वराड अटेंड करायला ट्रेन फेअर पैसे विचारत होती. काका दिले नाहीत. राग येऊन गट्टी ओरडले. वळचू अंगग्गी जिजून गेलाय. नीट जन्मपुरा पोंगून घालत असेल तर कळत नाही तुम्हाला. केव्हाही घरातच जैलांत बसलास का बसाव का, मध्ये मध्ये कुठेही जाताना का पैसा द्यायला केव्हाही नागावाटी रडतात म्हणून शिवा दिली. नित्य स्वयंपाक करून घालायचे विषय म्हणून शिवा दिली. हे वाक्यांत वळचू म्हणाचं शब्द स्वच्छ तमिळ प्रयोग. महाराष्ट्रात मराठी बोलणारा असं समजायला शक्यच नाही. तमिळ शब्द उழைपदचा अर्थ मराठीत कसं कळविणं, श्रम भोगणं केवढं दूर करेक्ट कळत नाही. आमचे मित्र सांगले उழைचू मराठीत कष्टून केवढं जणाला अर्थ होईल. असं अनेक प्रश्न माझ्या पुढे आहेत विचार करायला. हे एक परीक्षासारखं वाटत आहे मला. हो, आता परीक्षा सीझन होय ना का. अनेक विद्यार्थी परीक्षा लिहत असतील. वार्षिक परीक्षाचं फलित येताना दक्षिणी मराठी घरोघर एक विशिष्ट वाक्य ऐकूया. काय तू पास का टपास का. हे टपास शब्द तमिळात उपयोग करतात फटाकेला. महाराष्ट्रात हेच वाक्याला कसं भाषांतर करतील. पास झालास का, फुटलास का म्हणून विचारतील. माझ्या मनात काय वाटत आहे, आमच्या दक्षिण मराठी समाज हे परीक्षांत तपास होणं, नापास होणं बरोबर नाही. किती कठीण असलं तरी खरे प्रमाणात गंभीर होऊन परीक्षा पास करावं. आजची आवश्यकता काय म्हणजे इतर भाषा शब्दाला खूण धरावं, हुडकून काढावं, आणखी बरोबर सुधारणा करावं. हे माझं विनयशील इच्छा. तंजावर मराठी शब्दावळीत अधिक शब्द नाही तरी पण शुद्ध असावं, स्वच्छ असावं. कारण 350 वर्षापासून इंटरपोलेशन इतर भाषाचे शब्द अनेक घुसला आहेत. ह्याच्यामुळे आमच्या मधुर मराठी भाषाला अपायकारक प्रदेशांत ढकलत आहे. डेंजर झोन जवळ दिसत आहे. हे परिस्थिती पाहून रडावं का, हसावं का मला कळत नाही. आमच्या भाषाशास्त्रज्ञांच्या अभिप्राय प्रकार तंजावर मराठीचे वैशिष्ट्य काय म्हणजे तमिळ शब्दावळीचे प्रयोग आमच्या मराठीत करणं नव्हे तर आमच्या मराठीत वैशिष्ट्यपूर्ण व्याकरण आहे. होय, व्याकरणांतपणी उदंड तमिळीकरण अवश्य झालं तरी आणखी मूळ तंजावर मराठीचं व्याकरणाबरोबर संबंध तोडून गेलते नाही. आणखी आश्चर्यकारक गोष्ट काय म्हणजे तंजावर मराठीचं व्याकरण हे पण एक वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे.
झालं तरी आज तंजावर मराठीचा उदंड दुरवस्था होऊन गेला आहे. ह्याला एकच उपाय आहे, मराठी शिकायला प्रयत्न करणे, परस्पर सुलभाने अर्थ कळिंगणे, प्रमाणीकृत मराठी बरोबर तुलना करणे, कंपॅरिझन. आमच्या इथं अनेक जणे आम्ही कशाला प्रमाणीकृत मराठी बरोबर तुलना करावं म्हणून विचारतात. ह्याला उत्तर काय म्हणजे कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स, तुलनात्मक भाषाशास्त्राभ्यास. एक नष्टप्राय भाषा संपून जात असाच भाषा सुधारायला प्रयत्न करायचं तर प्रमाणीकृत मुख्य भाषा आणखी त्याच्या संबंधित बोली भाषा हे दोन्ही मध्ये काय सारखेपणा, सिमिलॅरिटीज आहे की आणि काय भेदभाव, डिफरन्सेस आहे की ते दोन्ही आम्ही कळिंगाव. हे दोन्हीच आम्ही पद्धती प्रकार एकत्र अध्ययन करावं. असं आम्ही का करावं? मुख्यतः हारपल ते शब्दरूप परतून आणावं त्याकरता करावं. हे एक भाषाशास्त्राचं भाग. असं केलं ते भाषा पुनरुद्धरणाला अनेक उदाहरणं आहेत. दुर्दैवानं अनेक तंजावर मराठी बोलणारे भाऊ भावंड लोकांना मराठी शिकायचा उत्साह वाटत नाही. त्यांना भाषा सुधारायची आवश्यकता वाटत नाही. कोणतरी मराठी सुधारणा करायला प्रयत्न करला तर त्याचं मूर्खासारखं पाहतात. ह्याचं मूळ कारण काय म्हणजे कोणालाही मराठी शिकायचं आवड, स्वारस्य नाही. एक तिरस्कार भाव, अप्रीती आहे. मराठी शिकावं म्हणजे एक व्यक्ती म्हणाला, मी कशाला महाराष्ट्रात मराठी शिकिंगावं, हे शेवटी आमच्या जुन्या मराठीला मारून टाकलं. त्याचं उत्तर काय म्हणजे बहुभाषावाद कोणतं भाषालाही मारत नाही. मारतं का? तुमचे विचार काय? कमेंट्स, टिप्पणी तंजावर मराठी बोलणाऱ्यांचं आणि महाराष्ट्रात मराठी बोलणाऱ्यांचं पण स्वागत आहे. तुमचे विचार खाली आहे ते बॉक्सांत पाठीवांत. धन्यवाद. नमस्कार.